इचलकरंजीतील लालनगर परिसरात आज एका घरात गॅस स्फोट झाला। त्यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली असून घराचं छत आणि प्रापंचिक साहित्याचंही नुकसान झालं। दरम्यान फरीदा मुल्ला यांची प्रकृती गंभीर बनल्यानं त्यांना सांगलीतील रुग्णालयात हलवण्यात आलं। इचलकरंजीतील लालनगरमधील महापालिकेच्या शाळा क्रमांक 12 जवळ मुबारक मुल्ला आणि फरीदा मुल्ला राहतात। आज सकाळी मुल्ला यांच्या घरात रमजान ईदची लगबग सुरू होती। खीर बनवत असताना अचानक गॅसचा स्फोट झाला। प्रचंड मोठा आवाज आल्यानं आजूबाजूचे नागरिक जमले। या गॅस स्फोटामध्ये फरीदा मुल्ला गंभीर जखमी झाल्या, तर घरातील प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झालं। शेजारच्या नागरिकांनी तातडीनं जखमी फरीदा मुल्ला यांना आयजीएम रुग्णालयात नेलं, पण प्रकृती गंभीर असल्यानं मुल्ला यांना सांगलीतील रुग्णालयात हलवण्यात आलंय। त्यानंतर संबंधित गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। या घटनेमुळे लालनगर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं।